जे विद्यार्थी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे प्रवेश घेतलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या डिसेंबर 2020मध्ये होणार होत्या, परंतु कोरोनाच्या स्थितीमुळे त्या होऊ शकल्या नाही, अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षाचे वेळापत्रक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांनी जाहीर केलेलं आहे. या 15/4/21 रोजी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. या परीक्षा कशा पद्धतीने होणार हेही या ठिकाणी सांगितलेलं आहे. BA आणि BComच्या ह्या परीक्षा होणार आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर ऑनलाईन पद्धतीने ह्या परीक्षा होणार आहेत. तर या ठिकाणी आपण पाहिलं की मॉर्निंग सेशन 8 ते 1 आणि दुपारचे सेशन, सकाळचं सेशन 8 ते 1 आणि दुपारचं सेशन 3 ते 8 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. परीक्षेचा पॅटर्न आपण पाहिलं तर हा MCQ पॅटर्न असलेला आपल्याला दिसतो. MCQ पद्धतीने ह्या परीक्षा होणार आहेत. वेळ 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाचा वेळ आहे. मार्क्स हे एक्झामचे मार्क हे आपल्याला दिसतील की 60 मार्क एक्झामला असलेले आपल्याला दिसून येतात. 60 मार्काची ही परीक्षा होणार आहे आणि 60 मार्कासाठी त्यांना जे MCQ प्रश्न सोडवायचे आहेत, 60 मार्कालाच हे 80 मार्कामध्ये कन्वर्ट करण्यात येणार आहेत आणि 60 मार्कासाठी फक्त 30 MCQ प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक MCQला 2 मार्क अशा पद्धतीने हे वेळापत्रक दिलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीचं हे नियोजन परीक्षेचं महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने केलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचे पेपर जर तुम्ही पाहिले तर त्याचे तारखा आणि पेपरसुद्धा या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 तारखेला 3/5/2021 रोजी होणारा जे पेपर आहे त्यामध्ये 8 ते 1 या वेळेमध्ये होणारा जे पेपर आहे तो पूर्वतयारी अभ्यासक्रमाचा पेपर आहे. ज्याला आपण त्याचा कोर्स कोड आहे C01, C03, C15, C15, C09. तर पूर्वतयारी अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि आपण मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठीची ही परीक्षा होणार आहे. 3/5/21 रोजी ही परीक्षा होणार आहे. तर त्यानंतर त्याच दिवशी दुपारचा जो पेपर आहे हा 3 ते 8 या वेळेमध्ये आहे. त्यामध्ये इकॉनॉमिक्स ECO 219 म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाचा पेपर आहे. त्यानंतरची तारीख आहे या ठिकाणी आपल्याला दिसते 4 मे 2021 रोजी हा पेपर आहे. या दिवशी 8 ते 1 या सकाळच्या वेळामध्ये आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की MAR 102 मराठी भाषेचे अधिष्ठान अभ्यासक्रम, त्यानंतर मराठी भाषेचे अधिष्ठान अभ्यासक्रम, इंग्लिश ENG 102, MHN 101 आणि SFT 002 जीवन कौशल्य, MHN 101 हिंदी भाषेचे अधिष्ठान अभ्यासक्रम. तर असं हे सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे 8 ते 1च्या काळामध्ये हे सगळे एवढे पेपर होणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये अर्थशास्त्र, अंशलक्षी अर्थशास्त्र ECO 218 हे 3 ते 8 या वेळेमध्ये होणार आहे. त्यानंतर ची तारीख आहे 5/5/2021 सकाळच्या सत्रामध्ये 8 ते 1च्या सत्रामध्ये OPN 101 स्वयं अध्ययन कौशल्य अधिष्ठान अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर OPN 102 हेही पेपर होणार आहे. FYBAचा कोर्स आहे, FYBAचा वरचासुद्धा कोर्स आहे आणि कॉमर्सचा COM 107 हा पेपर या ठिकाणी होणार आहे. हे तिन्ही पेपर सकाळच्या सत्रामध्ये होणार आहेत. FYB
BCom FY BA आणि FY BAचे हे अभ्यासक्रमाचे पेपर आहेत. त्यानंतरचा पेपर आहे 3 ते 8 याच दिवशी 5 तारखेलाच दुपारी हा पेपर EVS 102 आपल्याला पाहायला मिळतो. पर्यावरण अभ्यास त्याचासुद्धा अभ्यास हा आपल्याला सांगता येईल. SYBAचा हा पेपर आहे. BComचा सुद्धा हा पेपर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की हे पेपर होणार आहेत. त्यानंतरचा पेपर आहे तो आहे 6 तारखेला 6/5/2021 रोजी 8 ते 1 या काळामध्ये होणार आहे. HEN हिंदी भाषेचे अधिष्ठान अभ्यासक्रम हा पेपर होणार आहे FYBAचा सकाळच्या सत्रातला. त्यानंतरचा पेपर होणार आहे आपण जर पाहिलं तर इंग्रजी भाषेचा पेपर आहे 101 हा पेपर होणार आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे पेपर होणार आहेत. त्यानंतर त्याच दिवशी दुपारच्या सत्रामध्ये 3 ते 8 या वेळेमध्ये BSc 305 आधुनिक इतिहास भाग 1 हा पेपर होणार आहे. त्यानंतर हिस्ट्रीचा पेपर आहे इतिहासाचाच 3 ते 5 या वेळेमध्ये होणार आहे. हिस्ट्री 220 आधुनिक भारताचा इतिहास SYचे हे दोन्ही पेपर आहेत. SYBAचे हे दोन्ही पेपर असलेले आपल्याला दिसतात. हे SYचे दोन्ही पेपर आहेत. त्यानंतरचा जे पेपर आहे आपण पाहूया की 7 तारखेचा पेपर आहे. 7/5/2021चा हा पेपर आहे. सकाळच्या सत्रामध्ये सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीवा GKN 101 GKN 102 BCA 306 GKN हे 2 पेपर सकाळच्या सत्रातले आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आधुनिक इतिहास भाग 2 306 आणि हिस्ट्री 221 हा पेपर होणार आहे. तर हे दोन्ही पेपर SYचे आहेत. त्यानंतरचा पेपर आहे 8/5/2021ला सकाळच्या सत्रामध्ये होणारा जो पेपर आहे तो जर आपण पाहिला तर इंग्लिश 203 फाउंडेशन कोर्स इन इंग्लिश हा FYचा पेपर आहे. त्यानंतरचा पेपर आहे HUM 101 मानवी अधिष्ठान अभ्यासक्रम हाही FYचा पेपर आहे. त्यानंतरचा कॉमर्सचा हा वाणिज्यशास्त्र COM 106 हाही पेपर आहे. तोही FY कॉमर्सचा आहे. तर हे पेपर सकाळच्या सत्रामध्ये आहेत. आणि त्याच दिवशी दुपारच्या 3 ते 8च्या सत्रामध्ये भारतीय समाज व समाजशास्त्र भाग 1 SYBAचा पेपर आहे. 309 नंबर. SOC 222 सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळी हा पेपर आहे. SYचे हे दोन्हीही पेपर असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा 9/5/2021चा पेपर आहे कार्यालयीन सेवा म्हणजे हा व्यवस्थापन हा कॉमर्सचा पेपर आहे. त्यानंतर SOC 101 सामाजिक शास्त्र अधिष्ठान अभ्यासक्रम हाही पेपर आहे. SOC 204 सामाजिक शास्त्राचा परिचय हा पेपर आहे. त्यानंतरचा कालावधी आहे 9/5/21चाच कॉमर्सचा कार्यालयीन व्यवस्थापन हा पेपर सकाळच्या सत्रातला आहे. दुपारच्या सत्रामध्ये परत समाजशास्त्राचे 2 पेपर भारतीय समाज व भाग 2 SYचे हे पेपर आहेत दुपारच्या सत्रातले. आणि SOC 223 भारतीय समाज हे पेपर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अशी ही सेकंड इयरची द्वितीय वर्षाच्या परीक्षा ह्या होणार आहेत ह्या 9/5 पर्यंत. आणि 10/5 पासून
8 ते 1 आणि या सत्रामध्ये मात्र आता तृतीय वर्षाच्या परीक्षा ह्या होणार आहेत. तुम्ही जर पाहिलं तर तृतीय वर्षामध्ये जर सकाळी 8 ते 1 सायकॉलॉजीचा PSY 270 हा TYचा पेपर आहे. मानवी विनिमय आणि समायोजन हा एक पेपर आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हाही TYचा पेपर आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हिस्ट्रीचा HIS 282 भारतीय स्त्री जीवनाची वाटचाल, BAC 443 भारतीय स्त्री जीवनाची वाटचाल हाही पेपर आहे. त्यानंतर MAR मराठी 252 प्रबोधनपर साहित्य, BCA प्रबोधनपर साहित्य, पॉलिटिकल POL 289 आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारण हाही थर्ड इयरचा पेपर आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारण हाही पेपर आहे. त्यानंतर SOC 293 समाजशास्त्र अभिजात विचारवंत हाही TYचा पेपर आहे. त्यानंतर 463 समाजशास्त्राचे अभिजात विचारवंत हा पेपर आहे. त्यानंतर इंग्रजीचे 256 ENG अंडरस्टँडिंग ड्रामा. त्यानंतर BAचाच 412 अंडरस्टँडिंग ड्रामा. HIN हिंदीचं साहित्य आणि समीक्षा हा पेपर आहे. साहित्य आणि समीक्षा हा पेपर आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे पेपर सकाळच्या सत्रामध्ये COM हिशोबाचे शास्त्र भाग 2 हाही सकाळच्या सत्रातला आहे. 10 तारखेचे एवढे पेपर सकाळच्या सत्रातले आहेत. दुपारच्या सत्रातले 3 ते 8च्या सत्रातले आहेत काही पेपर. जे पेपर आपण पाहणार आहोत त्या पेपरच्या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे SYचे पेपर आहेत. व्यवसायाचे अर्थशास्त्र, त्यानंतर मराठी भाग 1 हे दुपारच्या सत्रातले पेपर या ठिकाणी दिलेले आहेत. तर 11 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं 8 ते 1च्या सत्रामध्ये परत हे पेपर असलेले आपल्याला दिसून येतात. थर्ड इयरचे पेपर आहेत. सकाळी कृषी औद्योगिक सेवा आर्थिक सिद्धांत 278, कृषी उद्योग सेवा क्षेत्राचे आर्थिक सिद्धांत ENG 258, BCA 414, HNG हिंदी भाषा वैज्ञानिक अध्ययन. त्यानंतर हिंदी भाषा वैज्ञानिक अध्ययन, सार्क देशाचा इतिहास, बाल साहित्य मराठीचा, BCA बाल साहित्य, पॉलिटिकलचा पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह हे थर्ड इयरचे पेपर असलेले आपल्याला त्या वेळेतले दिसून येतात. त्याच दिवशी दुसरे दिवशी आपण 11:05ला पाहिलं तर 11:05लाच काही 11:05ला सकाळच्या सत्रातले हे पेपर आहेत. मानसिक स्वास्थ्य, औद्योगिक समाजशास्त्र, त्यानंतर औद्योगिक समाजशास्त्र, भारतीय आर्थिक पर्यावरण. तर त्यानंतर 3 ते 5 या वेळेमध्ये काही पेपर होणार आहेत. स्वातंत्र्योत्तर प्रवाह MAR 222, BCA 312, कॉमर्स 208. तर हे सगळे पेपर अशा पद्धतीने 11 तारखेला होणारे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयाचे हे पेपर होणारे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर असं एक सविस्तर वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसतं. तर 11 तारीख झाल्यानंतर आपण पाहिलं की 12 तारखेला परत हे पेपर आहेत. 12 तारीख तुम्ही जर पाहिली तर 12 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये ग्रामीण विकास अर्थशास्त्राचा पेपर आहे. त्यानंतर ग्रामीण विकास इंग्रजीचा 306 कोडचा पेपर आहे. त्यानंतर HIN हिंदीचा आहे अनुवाद आणि विवेचन हे पेपर आहेत. हिस्ट्रीचा आधुनिक महाराष्ट्र हा पेपर आहे. आधुनिक महाराष्ट्र मराठीचा MAR 305 लोकसाहित्य हा पेपर आहे. BSc 406 हा पेपर आहे. पॉलिटिकल सायन्सचा 311 लोकप्रशासन हा पेपर आहे.
BCA 456 हा पेपर आहे. SOC सोशॉलॉजीचा 312 वयोवर्धन प्रक्रिया आणि 466 वयोवर्धन प्रक्रिया हा पेपर आहे. कॉमर्सचा 221 हा पेपर आहे. 308 हा पेपर आहे. त्यानंतर त्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये HN 212, त्यानंतर BCA 313 आणि कॉमर्स 210 असे पेपर आहेत. 14 तारखेला 8 ते 1 या वेळेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर परत तुम्हाला दिसेल की इंग्रजी विषयाचे हे पेपर आहेत. इंग्रजीमध्ये 255, BCA 411, HN 260, कविता आणि सर BCA 241, MAR 250, वाङ्मय प्रकार आणि BCA 401 आणि कॉमर्सचा आहे मानवी संसाधन व्यवस्थापन. हे अशा पद्धतीने थर्ड इयरचे पेपर हे असलेले आपल्याला दिसतात. त्यानंतरचा त्या दिवशी दुपारचे पेपर आहेत 3 ते 8च्या वेळेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तिथे सुद्धा तुम्हाला HN 213 कथ्यत्तर साहित्य, BSc 314, प्रगत हिंदी भाग 2, MGM व्यवस्थापनशास्त्र अशा पद्धतीने हे पेपर आहेत. त्यानंतरचे जे पेपर आहेत ते 15 तारखेला आहेत 8 ते 1 या वेळेमध्ये. तेही पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला पेपर आहे SCO 275 भारताचा आर्थिक विकास, 431 भारताचा आर्थिक विकास, HIS 280 प्राचीन भारत, 441 प्राचीन भारत, POL 286 राज्यशास्त्राचे स्वरूप, 451. त्यानंतर PSY 271 मी आणि माझे वर्तन. त्यानंतर सोशॉलॉजीचा पर्यावरण व समाज हा पेपर आहे. त्यानंतर B 461 पर्यावरण व समाज. कॉमर्सचा 306 बँकिंग व फायनान्स हा पेपर आहे. 300 BCA 211 विपणन व्यवस्थापन व विक्रय कला भाग 1, विपणन व्यवस्थापन भाग 1 तर हा पेपर आहे. तर अशा पद्धतीने हे सकाळच्या सत्रातले एवढे सगळे पेपर आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात 3 ते 8च्या सत्रामध्ये परत आपण पाहिलं तर SYचे हे पेपर आहेत. भारतीय राजकारणाची प्रक्रिया, POL 224, BSc 307, कॉमर्सचा व्यवसाय संघटन आणि प्रशासन, BSc 214, व्यवसाय आणि संघटन. तर असे हे पेपर आहेत. त्यानंतर 16/5चे पेपर जर तुम्ही पाहिले 8 ते 1च्या दरम्यानचे थर्ड इयरचे पेपर आहेत. ENG 257, BSc 413, HIN 262, BSc 423, MAR 251, BSc 402, कॉमर्स 307, BCA 212 आणि MGM 309. तर असे हे सकाळच्या सत्रातले पेपर आहेत 16 तारखेचे. दुपारच्या सत्रामधले जर तुम्ही पेपर पाहिले तर POL 225, आपले हक्क, त्यानंतर BCA 308, MGM 224, BCA 213, MGM 225. तर असे हे सर्व पेपर दुपारच्या सत्रामध्ये असलेले सेकंड इयरचे दिसतात. आता थर्ड इयरचे पेपर आपण पाहूया. 17 तारखेचे 17/5चे पेपर आहेत. 8 ते 1 या वेळेमधले हे पेपर आहेत. SCO 276 सार्वजनिक वित्त व्यवहार, 432 सार्वजनिक वित्त व्यवहार, HIC 281 मध्ययुगीन भारत, राजकीय संरचना. त्यानंतर BSc 451 राजकीय संरचना, PSY व्यक्तिमत्व विकास समाजशास्त्राचा, BSc 462 ग्रामीण समाजशास्त्र, SOC 292 ग्रामीण समाजशास्त्र. तर हे 17 तारखेचे
सकाळच्या सत्रातले पेपर आपण पाहिलेले आहेत. हे सर्व एवढे पेपर हे सकाळच्या सत्रामध्ये आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये द्वितीय वर्षाचे हे जे काही पेपर आहेत त्याचा हे आपल्याला पाहता येईल की दुपारच्या सत्रामध्ये SYचा पेपर आहे, मी आणि माझे वर्तन. त्यानंतरचं TYचा पेपर आहे. हा TYचा पेपर 18 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही जर पाहिले तर परत TYचे पेपर आहेत काही, ते आपण पाहूया. ENG 259, BSc 415, HIN प्रयोजन मूल्य हिंदी, प्रयोजन मूल्य 425 हिंदी. MAR मराठीचा आहे 254, प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य. BCA आहे प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य. तर अशा पद्धतीने हे सकाळच्या सत्रातले. दुपारच्या सत्रामध्ये बालसंगोपन आणि विकास हे 3 ते 8च्या या वेळेमध्ये आहे. त्यानंतर 19/5चा पेपर जर तुम्ही पाहिले तर परत हे 19/5चे एवढे पेपर आहेत. इतिहास 80 285 विविधतेतून एकता, 445 विविधतेतून एकता, आधुनिक भारतातील राजकीय विचारवंत. त्यानंतर सायकॉलॉजीचं आहे, वैवाहिक समायोजन आणि मार्गदर्शन. त्यानंतर सोशलॉजी समाजशास्त्राचं SOC 295, लोकसंख्या शिक्षण 465 लोकसंख्या शिक्षण. तर दुपारच्या सत्रामध्ये ENG 214, BSc 315 आणि त्याच नंतर 20/5ला पेपर आहेत. ग्राहक संरक्षण SCO 279, BCA 435, इंग्लिश 415. तर 21/5ला हे सायकॉलॉजीचा पेपर आहे. 10:30 ते 5:30 वेळेमध्ये प्रायोगिक पद्धती आणि सांख्यिकी थर्ड इयरचा हा पेपर असलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत ही परीक्षा अशा पद्धतीने 21 तारखेपर्यंत चालणार आहे. आपण पाहिलं की ही परीक्षा जी सुरू होत आहे ती सातत्याने एकदा सुरू झाल्यानंतर 3 तारखेला ही परीक्षा सुरू होत आहे आणि 21 तारखेपर्यंत चालत आहे. तर अशा पद्धतीचं हे वेळापत्रक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.